जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी 5 जून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे विभाग आणि मूर्तिजापूर स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त भारत, वृक्षारोपण आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। रॅलीची सुरुवात रेल्वे स्थानक परिसरातून करण्यात आली। यावेळी स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन, प्लास्टिक मुक्त भारत, प्लास्टिक हटाव, धरती बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। रॅलीद्वारे प्रवासी व नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचं तसंच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमात स्टेशन प्रबंधक नरेश वानखडे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश महल्ले, शुभम जाधव, योगेश ठाकरे, दीपक शर्मा यांच्यासह मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विलास नसले, रोहित सोळंके, दिनेश श्रीनिवास, संतोष माने, सुरेंद्र भेलोंडे, दीपक खंडारे, सुनील भोजगडिया, रवी चव्हाण, जितेंद्र चौबे, गजानन चव्हाण, सोहन सरवरे, रितेश सजाबकर, रमेश दर्याणी, व्यंकटेश तिवारी, कार्तिक व्यास, दिगंबर सदार, समाधान इंगळे आदींसह अनेक स्वयंसेवक व रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी विलास नसले यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली। प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करावं, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा वापर टाळावा, तसेच रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान प्रवाशांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आले, तसेच प्लास्टिकच्या वस्तूंच्या अतिवापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीची माहिती देत पुनर्वापरायोग्य पर्यायांचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं। जनजागृती रॅलीला प्रवासी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रॅलीनंतर मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या वतीने रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं। पर्यावरण संरक्षण, स्वच्छता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.